खरं तर गणपती म्हणजे कलेची देवता, कलाविष्कारांचा मनापासून आनंद घेणारा देव म्हणजे गणपती। आज कलेच्या या अधिपतीला वंदन करणार आहोत। कलेच्याच माध्यमातून कुंचल्याच्या मदतीने गणरायाची विविध रूप साकारली जात आहेत कालपासून झी24 तासच्या स्टुडिओमध्ये। आणि आज आहेत आपल्यासोबत चित्रकार तपन मडकीकर। तपनजी, तुमचं खूप खूप स्वागत झी24 तासच्या या स्टुडिओमध्ये। काल देखील रुपेश पाटील चित्रकार आमच्याकडे आलेले होते, आज तुम्ही आम्हाला लाभलेले आहात। आम्ही बघतोय मगासपासून आपल्या इतर बातम्या सुरू होत्या, तोपर्यंत तुम्ही गणपती बाप्पाचा एक आराखडा काढून ठेवलेला आहे। या चित्रकलेचं वैशिष्ट्य नेमकं काय, नेमकं कसं तुम्ही हे चित्र रेखाटणार आहात? मी ज्या पद्धतीने चित्र करतो त्या पद्धतीमध्ये तांत्रिक बाजू खूप असते। प्रिंट मेकिंग, ग्राफिक्स म्हणतात त्याला। ते करता करता मला ही स्टाईल मी रिसेंटली डेव्हलप केली, ज्याच्यामध्ये पझल्स आणि मोझॅक ह्याचं एकत्रित सादरीकरण करून मी असे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चित्र तयार करतो। बरं। सो त्याच्यामुळे आता मी हे जे चित्र करून घेतलंय ते मार्करनी गणपतीचा हा मध्ये आकार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर पझल्स आणि मोझॅक ह्याच्या तुकड्यांच्या असंख्य असे छोटे छोटे तुकडे करत मी ते पेंट करायचा प्रयत्न करत असतो। म्हणजे तुम्हाला चित्र पूर्ण झाल्यावर ते एक पझल किंवा मोझॅक ह्याचा एक तुम्हाला मिक्स इफेक्ट देणारं चित्र दिसतं। निश्चित जेव्हा हा संपूर्ण आराखडा बघतोय, कोण आम्हाला दिसतात, म्हणजे त्रिकोण, चौकोन, असे पंचकोन, हे सगळं आम्हाला याच्यामध्ये दिसतं। जॉमेट्रिकल शेप्स मुळात जो रिअलिस्टिक आकार असतो तो तोडून त्याला अमूर्ततेकडे नेण्याची जी एक प्रोसेस आहे ती त्या सध्या प्रोसेसमधनं मी सध्या चाललेलो आहे। सो त्याच्यामधनं मूर्त चित्रकलेतनं अमूर्त चित्रकलेकडे माझा एक प्रयत्न जो चालू आहे, त्याच प्रोसेसमध्ये मी हा एक गणपती करायचा मी प्रयत्न करतो आज। निश्चित तुम्ही हा आराखडा केलेला आहे, ते चित्रात रंग भरता भरता आम्हाला सांगाल की केव्हापासून तुम्हाला वाटलं की अशा पद्धतीचं मोझॅक चित्र आपण बनवायला हवं? कधी तुम्हाला सुचलं? तुमचं पहिलं चित्र असं कोणतं होतं? त्याबद्दल देखील आम्हाला ऐकायला आवडेल। मी ज्या पद्धतीमध्ये नेहमी काम करतो त्याला प्रिंट मेकिंग म्हणतात आणि त्याच्यामध्ये एचिंग जी पद्धत असते की ज्याच्यामध्ये मेटल प्लेटवर एनग्रेव्हिंग करून ॲसिडने त्याची आम्ही मुद्राचित्र घेतो। पण त्याच्यामध्ये मला ह्या पद्धतीमध्ये काम करताना खूप तांत्रिक अडचणी येऊ लागल्या आणि खूप लिमिटेशन्स होती की त्याच्यामध्ये मला काम करता येणं शक्य नव्हतं। त्याच्यामुळे मग मी विचार केला की हेच तंत्र आपण कॅनव्हासवर घेऊन ह्याची पेंटिंग्स करून बघितली तर कसं दिसेल। आणि म्हणून मी एक साधारण लँडस्केप्स आणि काही पोर्ट्रेट्स अशी करायचा प्रयत्न केला। अशी एक 20-30 चित्र मी केली आणि गेल्या वर्षी एप्रिलमध्ये माझं एक एकल प्रदर्शन झालं होतं नेहरू आर्ट गॅलरीमध्ये। सो त्याच्यात मी ही चित्र सगळी सादर केलेली होती आणि मला खूप चांगला त्याचा प्रतिसाद मिळाला आणि लोकांनी सांगितलं की हे अशी तंत्रशैली फार आधी आम्ही बघितलेली नाही आहे कुठेही। आणि काही जे सिनियर आर्टिस्ट आहेत किंवा माझे जे गुरु आहेत त्यातले, तेही म्हणाले की तू ही जास्त डेव्हलप कर, त्यातनं तुला जास्त काहीतरी नवीन काहीतरी मिळून जाईल। निश्चित, आणि हे दिसायला इतकं सुंदर वेगळं दिसतंय। आता एक फक्त साचा आपल्याला दिसतोय, मोझॅक चित्र तुम्ही म्हणालात, आता त्याच्यामध्ये तुम्ही रंग भरा, आम्हाला गणपती बाप्पा यातून कसे साकारले जातात हे बघायला खरंच खूप आवडेल। तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा, आम्ही आमचं बातम्या देण्याचं काम सुरू ठेवतो। नक्की। तेव्हा तपनजी चित्र साकारतायत, ते चित्र आकाराला आल्यानंतर ते कसं दिसेल ते आपण बघणारच आहोत। त्याआधी गणेशोत्सवाच्या इतरही घडामोडी आपण बघूयात। बदलापुरातले ज्येष्ठ मूर्तिकार रवींद्र कुंभार यांनी ही आरोग्यस्नेही बाप्पाची मूर्ती साकारली आहे। त्यासाठी त्यांनी पुठ्ठ्याचा वापर केलाय। तेव्हा राज्यभरात गणपती बाप्पाचं आगमन झालंय आणि आता गणेश मंडळातले गणपती बघण्यासाठी लोक देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। अंधेरीचा सम्राट या गणपती बाप्पाला बघायला देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये। प्रत्येक गणेश मंडळ आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी ओळखलं जातं। भगवान महादेवाच्या रूपातली ही गणपती बाप्पाची मूर्ती, दुसरीकडे झी24 तासच्या स्टुडिओमध्ये देखील मोझॅक चित्र साकारलं जातंय गणपती बाप्पाचं आणि चित्रकार आहेत तपन मडकीकर। तिकडे अमरावतीत अनोखं नंद उद्यान गणपती संग्रहालय उभारण्यात आलंय। चिखलदरापासून 7 किलोमीटर अंतरावरील
मोठा गावामध्ये हे संग्रहालय आहे. या संग्रहालयात देशविदेशातील सुबक आणि आकर्षक अशा गणेश मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. इथं लहान मोठ्या 5,000हून अधिक गणपती मूर्ती पाहायला मिळणार आहेत. संभाजीनगरच्या सुमेश भालेराव यांच्या घरीही इको फ्रेंडली गणपती तयार करण्यात आला. त्यांनी कागदी प्लेट आणि कागदी पुठ्ठ्याचा वापर करून बाप्पाचा मखर तयार केला. गेल्या 6 वर्षांपासून ते इको फ्रेंडली गणपती उत्सव साजरा करतात. तेव्हा मोठमोठी गणेश मंडळं असोत किंवा छोट्या छोट्या घरांमध्ये गणपती बाप्पाचं वाजत गाजत स्वागत केलं जातंय. ज्या पद्धतीनं गणेश मंडळं देखावे उभारतात तसेच पर्यावरणपूरक देखावे अनेक कुटुंब देखील उभारताना दिसतात. जोपर्यंत आमच्याकडं जिल्हाधिकारी महोदय आणि सहकार आयुक्त विशेषतः कृषी आयुक्त हे सर्व आज बसतील आणि कोणती कारवाई करता येते त्या पद्धतीने त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल. तर 1.5 दिवसांच्या गणरायाला आज निरोप देण्यात येतोय. नाशिकमध्ये गणपती बाप्पाला निरोप देताना लहान थोर भाविकांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात भाविकांनी गणरायाला निरोप दिला. तर गणपती म्हणजे कलेची देवता, कलाविष्कारांचा मनापासून आनंद घेणारा देव म्हणजे गणपती. आज कलेच्या या अधिपतीला वंदन आम्ही करत आहोत. कलेच्याच माध्यमातून कुंचल्याच्या मदतीनं गणरायाची विविध रूपं झी24 तासच्या स्टुडिओमध्ये साकारली जात आहेत. आणि यावेळेस आपल्या सोबत या स्टुडिओमध्ये आहेत चित्रकार तपन मडकीकर. तर तपन मडकीकर यावेळेस कलाधिपतीसाठी म्हणून आपण बघतोय की गणपती बाप्पाचं सुरेख असं चित्र रेखाटतायत. तपनजी, आता जवळजवळ तासभर झालेला आहे तुमच्याकडून, तुमच्या कुंचल्यातून खरं तर हा गणपती बाप्पा साकारला जातोय. आणखीन किती वेळ लागू शकतो ही कलाकृती साकारण्यासाठी? चित्र काढणं ही एक जी प्रोसेस असते त्याला असं खरं म्हटलं तर सांगता येत नाही किती वेळ लागू शकतो. चित्रकाला चित्र पूर्ण झाल्यावरही काही वाटू शकतं, त्याच्यात करताना सुद्धा काही वाटू शकतं, त्याच्यात ट्रायल अँड एरर सुद्धा असतात. इथे थोडा रंग कमी वाटतोय, इथे थोडा रंग जास्त वाटतोय, ही प्रोसेस निरंतर चालूच असते. म्हणजे असं म्हणतात की चित्र पूर्ण कधी झालं हे कसं समजावं. आम्ही म्हणतो की चित्र जेव्हा एखाद्या प्रेक्षकाला किंवा एखाद्या रसिकेला आवडतं तेव्हा ते पूर्ण झालं असं म्हणता येऊ शकतं. पण अदरवाईज त्याला असा काही अंत नसतो. पण आता ह्या चित्राबद्दल म्हणाल तर आता जवळपास मूर्तीचा जो किंवा आकार जो आहे तो पूर्णत्वास येतोय. पार्श्वभूमीला काही वेळ लागणार नाही फार. पण ही जी प्रोसेस आहे आता मी हे पलटी पत्र्यांनी करतोय. ब्रश मी शक्यतो वापरत नाहीये. मी आधी मार्करनी त्याचं ड्रॉइंग करून घेतलं होतं आणि पलटी पत्रा जे आपले रंगारी पुट्टी चढवायला वापरतात तसे ते 1-1, 2-2 इंचाचे पलटी पत्र्याचे तुकडे मिळतात किंवा क्रेडिट कार्डचे जुने झालेले तुकडे जे असतात तर ते वापरून मी थोडंसं असं नाईफच्या टेक्निकमध्ये मी करतोय. त्यामुळे आता अजून एक मला वाटतं 15 मिनिटात किंवा अर्धा तासात पूर्ण व्हायला हरकत नाहीये. अगदी हे चित्र जेव्हा पूर्ण होईल आणि प्रेक्षक जे आमचे ते दाद देतीलच तेव्हा आपण म्हणू असं की हे चित्र जे ते पूर्ण झालं. कारण झी24 तासचे प्रेक्षक जे ते देखील कलाधिपतीमधून अशा अनेक कलाकृती बघतायत तर ते नक्कीच दाद देतील आपल्या चित्राला. आपण पुन्हा एकदा सुरू करूया. जरूर. तर तपन मडकीकर जे ते हे गणपती बाप्पाचं एक सुंदर असं चित्र साकारतायत. तर गणेशोत्सवाचा आज दुसरा दिवस आणि यावेळेस लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडालेली आहे. या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आज सहकुटुंब GSB गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळेस त्यांच्यासोबत पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुन तेंडुलकरही उपस्थित होते.
तर संघचालक मोहन भागवतांनी आज माटुंग्यातील GSB गणेशाचं दर्शन घेतलं. मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून GSB गणपती ओळखला जातो. मोहन भागवतांच्या हस्ते GSBच्या गणपतीची पूजा पार पडली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर महिला सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम पार पडला. यंदा 36,000 महिला या अथर्वशीर्ष पठणामध्ये सामील झाल्या. टाळ्यांच्या गजरात महिलांनी मोरया मोरयाचा गजर केला. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ओंकाराचा जप आणि मग मुख्य अथर्वशीर्ष पठण करत गणरायाला नमन करण्यात आलं. यंदाही सगळीकडे घरगुती बाप्पांची मोठी रेलचेल आहे. संभाजीनगरच्या सुमेश भालेराव यांच्या घरी इको फ्रेंडली गणपती बसवण्यात आलेला आहे. त्यांनी कागदी प्लेट आणि कागदी पुठ्ठ्याचा वापर करून बाप्पाची मखर जे ते तयार केलेलं आहे. भालेराव कुटुंब गेल्या 6 वर्षांपासून इको फ्रेंडली गणपती उत्सव साजरा करत आहे. अमरावतीत अनोखं नंद उद्यान गणपती संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे. चिखलदरापासून 7 किलोमीटर अंतरावरील मोठा गावमध्ये हे संग्रहालय उभारण्यात आलं. या संग्रहालयामध्ये देश विदेशातील सुबक आणि आकर्षक गणेश मूर्ती ठेवण्यात आल्या. इथं लहान मोठ्या 5,000हून अधिक गणपतीच्या मूर्ती पाहायला मिळतात. गणेशोत्सवानिमित्तानं पुण्यातील वाहतुकीत आजपासून बदल करण्यात आलेले आहेत. 20 सप्टेंबरपासून ते 27 सप्टेंबरपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल झाले आहेत. शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. पुण्यात गणेशोत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना तत्काळ बस सेवा मिळावी यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळानं 10 दिवस 924 जादा बसचं नियोजन केलेलं आहे. PMPMLची बस सेवा जी ती रात्रभर सुरू राहणार आहे. मात्र यासाठी प्रवाशांना 5 रुपये जादा द्यावे लागत आहेत. गणेशोत्सवानिमित्तानं इंडिगो या विमान कंपनीनं प्रवाशांसाठी खास ऑफर दिलेली आहे. ही ऑफर 25 सप्टेंबर ते 31 मार्च 2024 पर्यंत लागू असणार आहे. या काळात हवाई प्रवाशांना त्यांच्या तिकिटांवर 15% सवलत मिळणार आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की झी24 तासच्या स्टुडिओमध्ये सध्या तपन मडकीकर जे आहेत ते यावेळेस गणपती बाप्पाचं एक चित्र साकारतायत आणि यावेळेस आपल्यासोबत गेल्या काही तासांपासून तपन मडकीकर हे चित्र साकारतायत. तपनजी, आपण बघतोय की गेल्या काही तासांपासून तुम्ही हे सुंदर चित्र साकारताय आणि हे चित्र साकारायला वेळ जरी किती लागला तरी मात्र तुम्ही लाईव्ह हा आमच्या प्रेक्षकांसाठी म्हणून हे चित्र साकारताय. पहिला अनुभव आहे असा आणि कसं वाटतंय? हो, लाईव्ह चित्र साकारण्याचा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे जरा धाकधूक पण आहे. आणि इतर वेळेला मी चित्र करत असतो जेव्हा घरात, तेव्हा आजूबाजूला कोणी नसतं, शांतता असते आणि मी एक माझा स्वतःचा असतो तिथे. वाटलं मूड आला तर मध्येच थांबतो किंवा वाटलं तर कामही थांबवतो किंवा वाटलं तर परत सुरू करतो. पण एक प्रोसेस असते, स्लो प्रोसेस असते ती. आता इथे एक वेळेचं बंधन असल्यामुळे एक थोडीशी जी घाई होत चाललेली आहे त्याच्यामुळे थोडासा एक धाकधूक आहे की ते आता काय होणार आहे, कसं होणार आहे. कारण अदरवाईज त्याच्यामध्ये खूप परम्युटेशन कॉम्बिनेशन्स होत असतात. कुठे काय सुधार करायचा आहे, काय करायचं आहे, त्याच्यामुळे तो वेळ एक लागतो. पण मजा येते. कानावर बातम्या पडतायत ताज्या आणि त्याच वेळेला गणपतीचं चित्रही साकार होत आहे. त्याच्यामुळे मजा येते हा लाईव्ह अनुभवाची. अगदी कुठल्याही प्रकारचा ताण खरं तर तुम्ही घेऊ नका आणि दडपण देखील घेऊ नका, कारण कलाधिपती गणपती बाप्पाचाच आशीर्वाद आहे खरं तर या कलाकृतीला. त्यामुळे ते नक्कीच सुंदर होईल आणि ते झी24 तासच्या प्रेक्षकांना देखील आवडेल. आपण पुन्हा एकदा सुरू करूया आपल्या चित्राला. तर आपण बघतोय की यावेळेस हे चित्र थोड्याच वेळात पूर्णपणे साकारलं जाईल आणि ते नक्कीच झी24 तासच्या प्रेक्षकांना देखील आम्ही दाखवणार आहोत. वळूया पुढील बातमीकडे. बातमी अमरावतीमधून. अनोखं नंद उद्यान गणपती संग्रहालय हे अमरावतीमध्ये उभारण्यात आलेलं आहे. चिखलदरापासून 7 किलोमीटर अंतरावरील मोठा गावमध्ये हे संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे आणि या संग्रहालयात देश विदेशातील सुबक आणि आकर्षक गणेश मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. इथं लहान मोठ्या 5,000हून अधिक गणपती मूर्ती पाहायला मिळत आहेत. संभाजीनगरच्या सुमेश भालेराव यांच्या घरी इको फ्रेंडली गणपती बाप्पा तयार करण्यात आला. त्यांनी कागदी प्लेट आणि कागदी पुठ्ठ्याचा वापर करून बाप्पाचा मखर तयार केलेला आहे. गेल्या 6 वर्षांपासून ते इको फ्रेंडली गणपती उत्सव साजरा करतायत.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत असताना पूर्वापार चालत आलेल्या प्रथा जपण्याचं काम कोल्हापूर जिल्ह्यात लोंघे या गावामध्ये सुरू आहे. शाडूच्या नव्हे तर शेतातल्या मातीपासून गणराय घडवण्यात येत आहेत. 100 वर्षांपासून हे गाव ही प्रथा पाळत आहे. बदलापुरातलं नरेकर कुटुंब सामाजिक संदेश देणारे देखावे 23 वर्षांपासून साकारत आहे. यंदा त्यांनी योगासनाचं महत्त्व सांगणारा देखावा साकारलेला आहे. बाप्पा आणि उंदीर मामा योगासनं करतायत. बाप्पा पद्मासनात बसलेले आहेत तर त्यांच्या अवतीभवती 5 उंदीर यावेळेस योगा करत असल्याचं दिसतंय. बदलापुरातले ज्येष्ठ मूर्तिकार रवींद्र कुंभार यांनी ही आरोग्यस्नेही बाप्पाची मूर्ती साकारलेली आहे. त्यासाठी पुठ्ठ्याचा वापर करण्यात आला आहे. 1.5 दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज आहे. ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आलेली आहे. वरळीतल्या जांभोरी मैदानातही कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर हे अडचणीत सापडलेत. कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांचीही चौकशी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. यात आता ठाकरे गटाचेच नेते अमोल कीर्तीकर यांचाही नंबर लागलाय. शिर्डी विमानतळ प्रवासी टर्मिनलसाठी 527 कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निधीमुळे काकडी परिसराचा वेगाने विकास व्हायला मदत होईल. आमदार आदेश काळे यांच्या प्रयत्नातून काकडी विमानतळासाठी 150 कोटी निधी मिळालाय. राज्य सरकारनं लता मंगेशकरांच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय उभारण्याचा निर्णय घेतलाय. हे विद्यालय सांगलीत उभारावं अशी मागणी विजयसिंहराजे पटवर्धन यांनी केली आहे. या विद्यालयासाठी लागणारी जागा सांगली गणपती पंचायतन संस्थानाकडून उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. अमरावतीच्या शिराळा गावातील आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर वेळेवर हजर नसल्यानं रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. रुग्णालयात 60हून अधिक रुग्ण ताटकळत बसलेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टर वेळेवर हजर राहत नसल्यानं ग्रामस्थांची मोठी गैरसोय होतीये. जेईई नीट परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं जेईई नीट यूजीसी नेटसह इतर परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्यादृष्टीनं अभ्यासाचं नियोजन करणं सोपं होईल. सांगलीत पाणी द्या अन्यथा गणेश विसर्जन करणार नाही असा इशारा सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांनी सरकारला दिलाय. जत तालुक्यातील पूर्व भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे म्हैसाळ सिंचन योजनेतून तलावात पाणी सोडावं अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. सांगोला तालुक्यातील मांजरी दलित वस्ती पाण्यापासून वंचित आहे. या मागासवर्गीय वस्तीतील पाणी पुरवठा 1 महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे वस्तीतल्या युवकांनी स्वखर्चातून टँकर आणून पाणी पुरवठा केला. सोलापुरात दिव्यांग कल्याण विभागाकडून दिव्यांगांच्या दारी हा कार्यक्रम झाला. महापालिका, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांनी हा संयुक्त कार्यक्रम घेतला. विविध शासकीय योजनेची माहिती आणि लाभ घेण्यासाठी हजारोंच्या संख्येनं दिव्यांग बांधवांनी हजेरी लावली. गणपती म्हणजे कलेची देवता, कलाविष्कारांचा मनापासून आनंद घेणारा देव म्हणजे गणपती. आज कलेच्या या अधिपतीला आपण वंदन करतोय कलेच्या माध्यमातून. कुंचल्याच्या मदतीनं गणरायाची विविध रूपं आपण साकारतोय झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत तपन मडकीकर. तपनजी मागच्या 1-1.5 तासांपासून चित्र रेखाटतायत. मोझॅक पेंटिंग त्यांनी साकारलेलं आहे आणि ते चित्र देखील आता पूर्णत्वास येतंय. आपण तपनजींनाच विचारूयात. तपनजी, गणपती बाप्पाचं असं देखील एक रूप आम्हाला दिसू शकतं. हे तुमच्या माध्यमातून आम्ही बघतोय. अतिशय सुंदर असं हे चित्र तुम्ही काढलंय. तुमच्या नजरेतून या चित्राचं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल? एक तर हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मोझॅक आणि पझल फॉर्ममध्ये आहे. ह्याच्यात अजूनही मला तुकडे तुकडे करता आले असते याचे. म्हणजे एक एकसंघ आकार जो असतो किंवा आपण एक वास्तवदर्शी आकार ज्याला म्हणतो तो अमूर्ततेकडे नेण्यासाठी मी जे काही माझं एक तंत्र वापरलेलं आहे की जे मोझॅकचे तुकडे आणि पझलचे तुकडे हे एकत्रित आल्यानंतर ते कसं दिसेल तो इफेक्ट मी इथे साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळेअभावी मला थोडे कमी तुकडे करावे लागलेत त्याचे. पण अदरवाईज जर जास्त वेळ असतो किंवा एक प्रोसेस जेव्हा चालू असते तेव्हा मग एक एक तुकड्यावर लक्ष देत देत काम करणं जास्त सोपं होतं आणि इफेक्टिव्ह होतं ते काम. निश्चित. तपनजी, तुम्ही रंगसंगतीचा जो वापर केलेला आहे त्याचं काय वेगळेपण तुम्ही सांगा? वेगळेपण म्हणजे
करताना मी असं डोक्यात ठेवलेलं होतं की बॅकग्राऊंड आपण डार्क टू लाईट असा एक थोडासा एक प्रभावल्यासारखा उलटा इफेक्ट द्यायचा की जेणेकरून मूर्ती आकार जो आहे तो बाहेर येईल. आणि मी नेहमी माझ्या स्टाईलमध्ये असतं की माझ्या रेषा बटबटीत असतात, ज्या आउटलाईन किंवा बॉर्डरसारख्या दिसतात. आधी मी मार्करनी केलेल्या होत्या, पण कलर करताना किंवा पेंट करताना त्या निघून जातात. सो त्यामुळे मला त्या परत कराव्या लागतात. आता रंग सुकलेल्या नसल्यामुळे मला त्या मार्करनी करणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मग आत्ता मी पलटीपत्रा, नाईफ, कुठे कुठे ब्रश असं ते एकत्रित वापरून जिथे जिथे मला परिणाम साधता येईल तिथे तिथे मी साधला. काही ठिकाणी जाड रेषा असतील, काही ठिकाणी बारीक रेषा असतील, तर त्याच्यामधूनही आपल्याला एक थोडासा त्रिमित अनुभव घेता येतो. निश्चित. आणि आमच्यासाठी सर्वसामान्यांसाठी विशेष गोष्ट ही आहे की चित्र म्हटल्यानंतर आम्ही ब्रशने, पेन्सिलने चित्र काढतो. बरोबर. मात्र तुम्ही ब्रशचा खूप कमी वापर केला. तुम्ही कुठले इक्विपमेंट्स, कुठलं साहित्य यासाठी वापरलं? मी हे पॅलेट नाईफ वापरली, ही एक. हे पलटीपत्रे वापरले मी, जे रंगारी पुट्टी वापरायला वापरतात, पुट्टी चढवताना. आता त्याच्यामध्ये 1 इंचाचा 2 इंचाचा पत्रा पण येतो, किंवा क्रेडिट कार्डचे जे जुने झालेले पीसेस असतात ते कट करायचे जर हे नसेल तर. त्याच्यानंतर मी ब्रश वापरला, एक फ्लॅट ब्रश वापरला हा. सो ह्या 4 गोष्टी मी मुख्यत्वे करून वापरल्या. पाणी अजिबात वापरलं नाही, पाणी फक्त हे साफ करायला. आणि एक भर दिला की कुठेही एकच रंग वापरून ते फ्लॅट दिसणार नाही, कारण त्याच्यातनं मुवमेंट्स किंवा एक प्रवाह वाहता असला पाहिजे. त्याच्यानंतरही कलरचा बॅलन्स असला पाहिजे. त्यामुळे इथे हा निळा दिलाय तर तो निळा मी इथे बॅलन्स केलाय. लाल आहे, लाललाही मी बॅलन्स केलाय. आणि मग एकत्रही मुख्यत्वे करून मी ऑरेंज, येलो, रेड, क्रिम्झन रेड, त्याच्यात जरासा काळसरपणा आणायला मी ब्लॅक ऐवजी ग्रीन वापरला, कारण ब्लॅक वापरला तर ते कलर्स खूप मातकट होतात. आणि लाल रंग जेवढा घ्याल तेवढा त्याच्यात जिवंतपणा दिसतो, कारण लाल रंग हा जसं आपण त्यागाचं प्रतीक म्हणतो तसंच ते एक रक्ताचंही प्रतीक आहे. त्यामुळे तो एक त्याच्यात जिवंतपणा येतो. त्यामुळे तो मी फार वापरावर भर दिला. निश्चित. तपनजी, खरं तर गणपतीची वेगवेगळी रूपं फक्त गणपती बाप्पाचीच आपण बघू शकतो. त्याचं अजून एक मोझॅक रूप तुम्ही आम्हाला दाखवलात आणि तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, इतकी सुंदर चित्रकला आमच्यापर्यंत आणि महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मलाही खूप मजा आली इथे येऊन लाईव्ह अनुभव घ्यायला. त्यामुळे झी 24 तासही खूप खूप आभार. मोझॅक चित्रकला आपण बघितली आणि त्यातून साकारलेले हे बाप्पा. यासोबतच झी 24 तासमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. बघत रहा झी 24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे